हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर चला आजचा ब्लॉग मी पुन्हा एकदा पूजा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी स्पेशल असा. तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू. तसे तर म्हणजे कायम आपले डेली रुटीनचे त्याचबद्दल असे दुसरे पार्टी वेअर दुसरे कोणते पण ब्लॉग असो कायम येत असतात. तर तुम्ही जर न्यू व्ह्यूअर्स असताना तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट द्या आणि नक्की आपले ब्लॉग बघत जा. तर चलो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया इथून पुढे सुद्धा. तर आजचा ब्लॉग म्हणजे खरं तर आजचा नाही म्हणता यायचा, कालचाच आहे. म्हणजे कालच्या ब्लॉगचा पार्ट 2 ब्लॉग आहे हा. इथून पुढे जो होणार आहे तो. तर कालचा ब्लॉग सोबतच शूट झाला होता, पण भरपूर असा मोठा ब्लॉग झाला असता, यामुळे म्हटलं पार्ट 2 वारे डिवाइस करूया. तर आज काही कालचा होता पार्ट 1 आलेला आणि आज आहे पार्ट 2. तर कालचा ब्लॉग जर बघितला नसेल ना तर नक्की चेकआउट करा आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तर चला आता तो ब्लॉग काहीतरी कंटिन्यू करू इथून पुढे. तर चला आता म्हणजे फायनली आपल्याला लागूया म्हणजे किचनच्या कामाला. काल जे अपूर्ण राहिलं होतं ना ते काहीतरी आज संपूर्ण करून टाकू पूर्ण असं. तर म्हणजे कालचा व्लॉग मी शूट केला असता संपूर्ण, पण त्यामध्ये की संपूर्ण असं जर मी व्हिडिओ टाकला असताना खूपच जास्त लॉंग व्हिडिओ झाला असता, म्हणजे आपला व्लॉग मोठा झाला असता. तर म्हटलं यामुळं असं पार्टवारी डिवाइस करूया. तर त्याचाच काहीतरी आज पार्ट 2 मी घेऊन आलेली आहे. तर चला कालचाच व्लॉग आपण इथून पुढे कंटिन्यू करूया. तर संपूर्ण असं काल काहीतरी बरंचसं खालचं काम आवरलं होतं किचनचं आणि आज काहीतरी दुसरं असं चाललं होतं. वरतीचे कप्पे आहेत ना ते काय आवरण्याचं काम आणि बाकीच्या संपूर्ण वस्तू ज्या नाही लागत ना त्या व्यवस्थित मी बाकीच्या ठिकाणी ठेवून दिल्या म्हणजे दुसरीकडं, आणि जे लागतात तेच इथं मस्त असं सेट करून घेतलं माझं किचन. आणि आता किती मस्त दिसतंय बघा बरं संपूर्ण असा लुक. आणि जेव्हा आम्ही खरंच नवीन आलो होतो ना या क्वार्टरमध्ये त्यावेळी खरंच माझ्या मनात पहिला विचार आला आता मी कशा प्रकारे ही सेट करणार, म्हणजे कसं म्हणजे गोष्टी ॲडजस्ट होणार आता यामध्ये. तर खूप धाक पडला होता मला, पण थोडं थोडं करता आणि डोके लावून ना मी मस्त असं करून घेतलं सगळं काही. आणि अजून बरंचसं काम राहिले, पण बरंचसं म्हणजे आता तेच थोडेफार बदल घ्यायचं. आता मी शेअर केलं होतं की म्हणजे हे काय राखीव क्वार्टर्स असतात, यामुळे याच्यामध्ये काही एवढं आपलं हे नसतं, आपलं काही पहिल्यांदाच नसतात अशा संपूर्ण गोष्टी जागच्या जागी किंवा असं जे असतात ना ओरिजिनल क्वार्टरमध्ये ते काही. तर इथं काही संपूर्ण असं ॲडजस्ट करून घ्यावं लागलं आम्हाला, म्हणजे किंवा नवीन बनवून घ्यावं लागलं जे असतात ते, ज्याची गरज पडन ते काही. तर इथं काही मी असे कप्पे वगैरे काहीतरी लाकडी असे कप्पे असतात ना जे आपले पहिल्यांदा घरात असायचे, तर ते काही मस्त असे इथं क्वार्टरमध्ये बनवून घेतले होते. जे कप्पे म्हणजे मला आपले भांडे वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी येते ते, तर ते काही मस्त असे बनवून दिले त्यांनी. बरंच अजून काम राहिलं क्वार्टरचं आणि जसं असं लक्षात येईन तसं फौजी काही करून घेत आहे. पण चला आता असं वाटतं खरंच म्हणजे एवढ्या गोष्टी आपण खरंच विचार करत जर बसलो ना तर कधीच आपल्याला म्हणजे या गोष्टीत तरी आपण कधी सुख आनंद असा भेटू शकणार नाही. कारण की आपण नेहमी विचार करत असलो किंवा नेहमी असं बघत असलो की दुसऱ्याची क्वार्टर म्हणजे त्याची किती भारी आहे, आपली नाही तेवढी मोठी, किंवा आपलं घर लहान आहे त्याचं घर खूप असं मी आपल्या वरच्या म्हणजे जास्त मोठ्या माणसांकडं. तर खरंच आपल्याला या गोष्टींमध्ये आपण आनंद कधी शोधू शकणार नाहीत. यामुळं आपण कधी पण आपल्यापेक्षा खालच्या म्हणजे खाली जे असतात की जे माणसं म्हणजे भरपूर अशा छोट्या गोष्टींमध्ये किंवा छोट्याशा खोलीमध्ये किती मस्त असं थाटाने संसार करतात, त्याचबरोबर म्हणजे असं किती मस्त असं छोट्याशा गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधतात, त्या काहीतरी म्हणजे त्या माणसांकडून कुठंतरी त्या व्यक्तींकडे असं बघितलं ना तर आपल्याला कुठंतरी आपलं म्हणजे खूप जास्त मोठं आहे आणि आपण खूप जास्त चांगल्या परिस्थितीत असं फील होतं आणि वाटतं. पण मग कुठंतरी आपण म्हणजे आपल्या संसारात आनंद शोधू शकतो. नाही तर मग इनमाळ आपलं म्हणजे मनात हेच रडगाणं राहतं की नाही गाड्या त्याचं कसं आहे आपलं तसं नाही आहे. तर यामुळं असं काहीतरी नाही, मला पण पहिल्यांदा वाटायचं असं की म्हणजे त्यांच्या क्वार्टर्स खूप छान आहेत माझे काहीतरी नाही, पण कुठंतरी हळूहळू सेट करत गेले ना क्वार्टर तर भरपूर अशी छान झाली. आणि असं वाटतं की म्हणजे इनमेन आम्ही दोघं तिघंच आणि त्यासाठी कशाला एवढ्या मोठ्या रूम्स लागतात आणि मस्त असं म्हणजे ॲडजस्ट होतंय नाही तर. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला तरी असं पर्सनली वाटतं की सगळ्या फौजी बायकांना हेच वाटतं नाही तर की म्हणजे आपण सगळ्यात मेन फौजींच्या सोबत राहतोय ना ही गोष्ट मेन आहे. बाकीच्या गोष्टी काही नाही, मग ती 4 बायच्या 4 खोलीत राहणं असो नाही तर कुठं मोठ्या बंगल्यात राहणं असो, कुठंतरी म्हणजे भेटतंय त्यांच्यासोबत राहणं ना ही महत्त्वाचं आहे. नाही तर म्हणजे कधीतरी ते सोबत नसले ना मग जेव्हा आपण घरी असतो त्यावेळी विचार करतो की नाही गाड्या आपण त्यावेळी म्हणजे खूप असं मस्त त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला असता तर किती छान वाटलं असतं, किंवा या गोष्टी
गोष्टी केल्या असत्या तर किती बरं वाटलं असतं, तर असा विचार आपण पुढं करतो मग. पण ती वेळ निघून गेलेली असते. यामुळं खरंच जो आहे ना वेळ आता, तो मस्त असा त्यांच्यासोबत घालून घ्यायचा. क्वार्टरचं काय आहे, कधी असं म्हणजे या युनिटला चांगली भेटते, पुढच्या युनिटला नाही पण भेटणार, तर असंच काहीतरी चालूच असतं. तर माझ्यासोबत पण तसंच काहीतरी झालं. राजस्थानला खूप चांगली होत्या 2-3 रूमच्या क्वार्टर, पण आता इथं नाही आहे म्हणजे सध्या पुरत्या आहेत या फक्त, नंतर भेटणार आहे, पण त्याला थोडेफार महिने लागते ना अजून, दिवाळीनंतर भेटू शकते असे म्हटलेत फौजी. आणि भेटली तर मध्ये पण भेटन, यामुळे त्यात काही एवढा इश्यू नाही. मी तरी एवढं आता काय म्हणजे एवढं डोक्यात घेत नाही बसत, कारण की त्यांच्यासोबत राहणं मला मेन महत्त्वाचं वाटतं. तर चला आता म्हणजे बाकीचं झालं सगळं, किचनमधलं बोलता बोलता सगळं काम उरकलं माझं, बाकीचं संपूर्ण असं सेट झालं ना. आता बघितलं तुम्ही माझं किचन किती मस्त दिसतंय बरं. मला तरी पर्सनली आता खूप म्हणजे मस्त असं वाटतंय, कारण की बऱ्यापैकी मी संपूर्ण असं सेट केलं आहे. तर चला आता म्हणजे बोलता बोलता सगळं काही काम झालं, संपूर्ण असं किचन माझं सेट झालं. जे 2-3 दिवस मी आजारी पडले होते ना, त्यामध्ये म्हणजे फौजींनी आणि आरू मॅडमने मिळून मस्त असं मला काहीतरी बरेचसे असे कामं वाढले, तर ते काही सेट केले मस्त असे. आणि आता फायनली मी काही ते लसूण सोलायला बसले होते, जो मम्मीने दिलता ना मला गावाकडून येताना तर तो काही सोलला मस्त असं, कांड्या वगैरे काढून ठेवल्या त्याच्या, डेलीमध्ये मला लागतात यामुळं, तर तो काही वरती ठेवला. आणि हे बघा माझ्या म्हणजे किचनचा फायनल असा लुक, तर मस्त असा दिसतंय ना, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर खूप छान प्रकारे मी आता सेट केलं आहे मस्त असं. आणि फौजींचं पण काम चालू होतं इथं क्वार्टरच्या पाठीमागच्या साईडला काहीतरी चालू होतं त्यांचं पण, तर थोडंफार चालतच असतंय काम इकडं आलं की. तर मस्त असं ऊन पण पडलेलं होतं आज, मी भरपूर असे कपडे धुतले होते. आणि फायनली माझं संपूर्ण काम आवरलं, आणि ते कपडे वगैरे काही काढून आणले, घड्या वगैरे काही घालून ठेवल्या. आणि आरू मॅडम मस्त अशा अजून पण झोपलेल्या होत्या, तोपर्यंत मी झाडून वगैरे घेतलं. मस्त असं काहीतरी सेट झालं आज संपूर्ण काम माझं. आणि कुठंतरी संपूर्ण काम झाल्यावर किती मनाला शांती वाटते ना. आणि किचनमध्ये स्वयंपाक करायला, त्याचबरोबर म्हणजे काही पण काम करायला मनात एक नेहमी उत्साह राहतो आणि आनंद पण वाटतो. मला तरी असंच वाटतं, नाही तर म्हणजे मग मला काम करायला खूप कंटाळा येतो, जर माझ्या मनासारखं नसेल ना जिथली तिथं, तर अशा वेळी. तर आता कुठंतरी मस्त असं किचन माझं सेट आणि मस्त असं दिसत होतं, वेगळाच लुक आलता त्याला काहीतरी. आणि आता थोडं थोडं करता होईन, बरंच असं मस्त होईन. आणि थोड्याफार दिवसांनी चेंज झाली ना, मग तर काही इश्यूज नाही राहायचा. तर चला आता संपूर्ण असं काम झालं. आणि सगळ्यात मेन म्हणजे आरू आत्तापर्यंत झोपली होती, ते मला सगळ्यात नवल वाटत होतं की माझं सगळं कामावरूच तर ती झोपली. नाही तर नेहमी असं होतं की मी कामावरते आणि ती मध्येच उठून बसत असती, पण आज काहीतरी होत्या झोपलेल्या आमच्या मॅडम बराच वेळ, तर यामुळं काहीतरी बरं वाटलं. आणि माझ्या मम्मीने जो लसण वगैरे दिलता, त्याचबरोबर भरपूर असे कडधान्य तर ते काही संपूर्ण असं मी सोडून घेतलं मस्त असं नीटनाटकं. आणि खरंच आईचा जीव तो वेगळाच असतो ना, म्हणजे तिच्यासारखे माया आपल्याला कोणीच लावू शकणार नाही या जगात, की म्हणजे तिला कुठं पण मला असे कळलं इकडे यायचं आहे ना, तर तिने भरपूर अशा वस्तू माझ्यासोबत लावूनच दिल्या, इतक्या मोठ्या, कपडे कमी आणि त्याच वस्तू मी इकडे जास्त आणल्या होत्या, कारण की म्हटलं पुन्हा एकदा म्हणजे कधी येणं होणार गावाकडं, आणि इकडच्या वस्तू मग आपण खूप जास्त मिस करतो, जसे की कडधान्य असो, नाही तर लसूण असो, बाकीच्या वस्तू भरपूर अशा लागतात ना. म्हटलं जोपर्यंत जाईन तोपर्यंत पण चला घेऊन आता, तर ते काही बरंच काही आणलं होतं मी इकडे येताना. तर त्याचा व्लॉगसुद्धा मी शेअर केलेला आहे, तो सुद्धा नक्की बघा तुम्ही. आणि सायंकाळच्या वेळी ना मस्त आरू मॅडम उठून तिच्या म्हणजे इथं नवीन मित्रमैत्रिणी तयार झालेत, तिचे इथं फ्रेंड्स, काहीतरी त्यांच्यासोबत मस्त अशी खेळत बसली होती. आणि पाऊस तर पुन्हा एकदा आज आलता, पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. आणि मग म्हटलं चला आता थोडंफार काहीतरी बनवूया, कारण की भूक पण लागली होती सगळं काम आवरून. मग फौजी म्हटले की आपल्याला आलूचे पराठे बनव, म्हणजे आपले बटाट्याचे पराठे, तर त्यांना खूप जास्त आवडतात. आणि आमचा काही वेळ नसतो की म्हणजे सकाळच्याच नाश्त्याला बनवावं, कधी मन झालं की आम्ही बनवत असतो. तर मग सायंकाळच्या वेळी मस्त असे ते बनवायला घेतले, तर काही मस्त असे झालते. आणि आज त्याचा थोडाफार बेत हुकला की जास्तच झणझणीत झालते, म्हणजे मिरची थोडी जास्त झालती माझ्याकडून, पण नंतर थोडंफार ॲडजस्ट करून म्हणजे मी केलं त्याला ठीक. आणि खूपच चांगलं झालते, कारण की म्हणजे खूप जास्त भूक लागली होती ना मला सगळं काम आवरून घेतल्यानंतर. यामुळे म्हटलं आता जेवणाच्या टायमापर्यंत काय दम नाही निघणार आम्हाला दोघांना, पण तोपर्यंत म्हटलं चला पराठेच बनवूया. मस्त असा थंड वातावरण झालं, पाऊस पण झालता ना, यामुळं मी प्रत्येक वेळी तर काही ना काही बनवतेच आहे. मलाच आश्चर्य वाटतं की मी आता प्रत्येक वेळी काहीतरी पाऊस झाला का काहीतरी मस्त असं चमचमीत बनवायचं काम चालूच आहे माझं. तर म्हटलं आता चला आज काहीतरी बनवूया नवीन असं आलूचे पराठे. मग ते काही बनवले, खूप दिवस झाले ते खाल्ले पण नव्हते, आणि फौजींचे तर फेवरेटच आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे मला संपूर्ण काम आवरूच तर ना आरू तिच्या मस्त असं
इथं म्हणजे सगळ्या मी फ्रेंडसोबत मस्त अशी खेळत बसली आणि त्यांना स्पेशली घरी घेऊन आली होती की घरी चला माझ्यासोबत खेळायला, कारण की खूप अटॅच झाली आहे आता ती त्यांच्यासोबत. लहान लेकरांना कसं त्यांच्या वयातले लेकरं भेटले ना खूप मजा वाटते त्यांच्यासोबत खेळायला. आणि फायनली आता त्यांनी काय खाऊन घेतलं आणि नंतर मी मस्त असा पराठा एन्जॉय केला. चला आता फायनली म्हणजे घरातलं सगळं काही काम आवरलं, साफसफाई वगैरे सगळी काही झाली, बाकीचं पण भरपूर असं सगळं काही आवरून नीटनाटकं आता ठेवून दिलंय. म्हणजे आता फायनली किचनचं काहीतरी संपूर्ण असं सेटअप झाले. आणि मध्ये आधी माझ्या मोबाईलचा आहे ना काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तो थोडेफार व्हिडिओ ना त्यामध्ये येतच नव्हते. मग नंतर फौजींच्या मोबाईलमध्ये काहीतरी शूट केलंय तर त्याबद्दल सॉरी. ते मध्ये आधी आपली काहीतरी मेमरी फुलचा प्रॉब्लेम होते, त्यात आता ब्लॉग वगैरे बनवण्यात येतात नाही यामुळं. तर आता चला किचनचं संपूर्ण अशी साफसफाई झाली, त्याचं काही संपूर्ण असं काम आवरले. आता एकदा ह्या हॉलचं घे म्हणजेच आपल्या रूमचं, तर बाकीचं सगळं काही मग साफसफाईचं काम म्हणजे उरकून जाईन आपलं फायनली. आणि एक दिवस या आमच्या आहे ना म्हणजे कपाटाचं संपूर्ण असं काहीतरी मला सेटअप करावं लागेल कपड्यांचं. पुन्हा एकदा संपूर्ण असं राडा होऊन बसलाय, तर त्याचा एक ब्लॉग नक्कीच लवकरच होईल तुमच्यासोबत शेअर. तर चला आता आजचा ब्लॉग ना असंच काहीतरी होता. आणि मेन म्हणजे आरू मॅडम मस्त अशा झोपल्यात ना, तर यामुळं काहीतरी संपूर्ण काम आवरलंय नीटनाटकं. नाही तर कधीच आवरलं नसतं एवढं काहीतरी. नाही तर कारण की तुम्हाला तर बघतच असतात ब्लॉगमध्ये ती एक ब्लॉग कधीच नीट होऊन देत नाही, सारखं तिचं इकडं तिकडं चालूच असतं मध्ये मध्ये करणं. पण आता मस्त अशी झोपली आज, तर काही उठली नाही, उठणच लवकर. आणि आज वाटतंय की आज पुन्हा एकदा पाऊस येणारच आहे. खरंच बाई इकडचं कसं काय वातावरण काय माहीत, आता पुन्हा वाटतंय पाऊस येईन का नाही काय माहीत, पण बहुतेक येणारच आहे. भरपूर असं आभाळ आले. आता मला कपडे वगैरे काढून आणावं लागते. तर चला आता आजचं ब्लॉग ना असंच काहीतरी होता. तर मला काय सांगा तुम्ही नक्की कमेंटमध्ये, तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. आणि त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला. तसं तर तुम्ही सगळे खूप सारं प्रेम देत आहेस आपल्या ब्लॉगला, पण तसंच सपोर्ट म्हणजे कायम ठेवा तुमचा. तर चलो अशाच ब्लॉगमध्ये ना आपण कायम भेटत चलू. तोपर्यंत बाय बाय, सी यू.